ओमकार म्हात्रे कोपर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने चेंज द गेम वडवली बी या टीमचे पुरस्कर्ते आहेत स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे चेंज द गेम वडवली बी आणि त्यांना फाईट करतो दक्ष 11 वाकलन। ओमकार म्हात्रे यांचा संघ आहे आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। यस मोतीराम दळवी आपल्याला बोलवत आहेत। ओमकार आपण या दादा आपल्याला बोलवत आहेत। ओमकारला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे चेंज द गेम वडवली बी विपक्ष वाकलन या दोन संघांमध्ये हा सामना आणि या सीझनचा विचार केला तर नक्कीच हे दोन संघ याआधी 10 वेळा आलेले आहेत। ही 11वी वेळ आहे या सीझन मध्ये आमने सामने आणि दोन्ही संघांनी 5-5 सामने जिंकलेले आहेत। जेव्हा वडवली बी आणि वाकलन संघ नक्कीच इन ॲक्शन मध्ये असतो तेव्हा यूट्यूब वरती व्ह्यूअरची संख्या देखील आपोआपच वाढते आणि आपण बघू शकाल या सामन्याचा किती प्रेक्षक आनंद घेत आहेत। 2000 प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले आहेत। त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। जसा सामना पुढे जाईल तसा व्ह्यूअरची संख्या देखील वाढेल यातील मात्र शंका नाहीये। सामना सुरू होतोय गेम ऑन लेट्स प्ले। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। वडवली बी विपक्ष वाकलन केतन म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतात। मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न विशाल पाटील यांचा फसलाय येतोय हा डॉट बॉल। पहिला चेंडू सुरुवात खूप चांगली केली आहे केतन म्हात्रेने। महाराष्ट्राचा बायकर मॅन बाईक सम्राट गोलंदाज केतन म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती लाऊड अपील करतायत। बॅकफुटला जाऊन अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला होता विशाल पाटीलने आणि बॅक टू बॅक येतोय हा दुसरा डॉट बॉल। चांगली सुरुवात केली आहे या आधीच्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती केतन म्हात्रेने। तोच केतन म्हात्रे याही सामन्यामध्ये चांगली सुरुवात करतोय। दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना सुरू आहे। हाफ ट्रॅकर हुक केलाय आणि चेंडू जातोय फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार। धावसंख्या 4। सुरुवात खूप चांगली केली आहे। चौकार येतोय विशाल पाटीलच्या बॅट मधून। एक चांगलं कॉन्टेस्ट एक चांगलं बॅटल या षटकामध्ये विशाल पाटील वर्सेस केतन म्हात्रे। क्या बात आहे अप्पर कट आठवण करून दिली वीरेंद्र सेवकची आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर। बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार विशाल पाटीलच्या बॅट मधून। आठ बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आणि त्यानंतर 2 चौकार। प्रत्युत्तर दिलंय विशाल पाटीलने केतन म्हात्रेला। धावसंख्या आहे 8। ही खासियत आहे विशाल पाटीलची। स्वीप मास्टर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर डायरेक्ट हिट आणि फलंदाज झालाय बाद बिग विकेट डाऊन। या सामन्यामधील ही गोल्डन विकेट मिळवली आहे विशाल पाटील। धावबादच्या स्वरूपात बाद लागतोय हा पहिला धक्का। 8 या धावसंख्येवरती चेंज द गेम वडवली बी या संघाला। न्यू बॅट्समन येतोय कमलेश पाटील। कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये यस नो वेट या 3 शब्दांचा योग्य वापर झाला नाहीये त्यामुळे धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत विशाल पाटील।
न्यू बॅट्समन कॅप्टन येतोय संघाचा सरसेनापती कमलेश पाटील येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज ऋतिक पाटील आहे. रन मशीन स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे. चेंज द गेम वडवली बी विपक्ष दक्ष 11 वाकलन. हा सामना सुरू आहे. एका बाजूला ओमकार म्हात्रे जे कोपरगावचे आहेत त्यांचा हा संघ, दुसऱ्या बाजूला दातिवली गावचे समाजसेवक उद्योजक प्रवीणजी म्हात्रे यांचा संघ दक्ष 11 वाकलन. ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप मधून चेंडू जाईल मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे. चेंज द गेम वडवली बी या संघाची 1-12. तीन 3000 प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात यूट्यूबच्या माध्यमातून. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी आधीच उल्लेख केला जसा सामना पुढे जाईल तसा नक्कीच जे यूट्यूबला व्ह्यूअर्स आहेत त्यांची संख्या देखील वाढेल. आणि सामना सुरू असताना 2000 प्रेक्षक होते आणि आता मात्र एकच षटकाचा खेळ संपलाय आणि 3000 पेक्षा जास्त प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे वडवली बी या संघाची 12. नवीन गोलंदाज जीत भोईर. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अविनाश भोईर. चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आणि तेवढेच चांगलं बॅकअप देखील आहे. मिळते एकच धाव्या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहे. सनी होते बॅकअप साठी. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. म्हातारडी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. दोन दिवसीय स्पर्धा आहे आणि पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे आणि दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 16 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. लेफ्ट केलंय आणि पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1 पुढे जाईल. 1-14. चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल कमलेश पाटील आणि ऋतिक पाटीलला. 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये 45 ते 50 प्लस धावा बनवावे लागतील. आता मात्र चांगला चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 14. या धावसंख्येवरती एकाच कॅलिबरचे हे दोन संघ जेव्हा जेव्हा आमने सामने आलेत तेव्हा तेव्हा आपण क्रिकेटचं स्टँडर्ड पाहिलंय. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि आता मात्र सुरेख झेल पकडलाय ऋषी भोईरने. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. ऋतिक पाटील बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन शुभम पाटील येत आहेत. 4थ्या क्रमांकावरती सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जय शेलार यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. ओम म्हातार्डेश्वर क्रिकेट संघ म्हातार्डी आयोजित म्हातार्डी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. 2 दिवसीय स्पर्धा आहे आणि या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 1 लाख रुपये
आणि द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. गोलंदाज जीतने विकेट मिळवली आहे ऋतिक पाटीलची. क्या बात आहे, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल. केतन म्हात्रे थोडीशी नाराज होत आहेत. किरण म्हात्रेवरती असं वाटलं की नक्कीच बॅटची कट असावी, त्यामुळेच ते नाराज झालेले आहेत. आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 14. केतन म्हात्रे यांचं म्हणणं आहे की आधी चेंडूला तुम्ही कलेक्ट करा. आणि किरण म्हात्रे एक चांगला विकेट कीपर आहे आणि या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. 5 चेंडू आणि 5 षटकार देखील आम्ही पाहिलेत नाईटच्या स्पर्धेमध्ये. यावेळी फटका चांगला आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत ऋषी भोईर. चेंडू डायव्हर्ट झालाय आणि बॅकअप साठी केतन आहेत. मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. 8 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. गोलंदाज जीत भोईरने चांगली गोलंदाजी केली आणि 1 विकेट मिळवला आपल्या टीमसाठी. ऋतिक पाटीलला बाद केलं जीत भोईरने आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 20. नवीन गोलंदाज ऋषी भोईर येतोय या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्राइक इनला फलंदाज कमलेश पाटील. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. सातत्याने डे नाईट क्रिकेट ते खेळत असतात. प्रचंड अनुभव आहे दोन्ही संघांना. वडवली बी आणि वाकलन जेव्हा जेव्हा हे 2 संघ आमने सामने येतात तेव्हा प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी असते. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. क्या बात आहे, सॉफ्ट हँडने खेळतात. ऑन साइडला फ्लिक केलं, दिशा दिली आहे आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. सेन्सिबल बॅटिंग कमलेश पाटील करतोय, कारण की कमलेशला माहिती आहे शुभम पाटील खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि त्याला तो स्ट्राइक देतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा हा सामना आहे. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. मातार्डी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचं कुरुक्षेत्र भरलंय या मैदानावरती. औचित्य आहे मातार्डी चषकाचं. 2 दिवसीय ही स्पर्धा आहे आणि एकूण 16 ग्रामीण संघांचा सहभाग आहे आणि तब्बल 1.5 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. शुभम ऑन स्ट्राइक. गोलंदाज ऋषी भोईर. एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल. ऑन साइडला into the slot and out of the plot. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर वडवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
27 धावा. ही ताकद आहे शुभम पाटीलची. षटकार लगावलाय शुभम पाटीलने. स्ट्राइक का दिली होती कमलेश पाटीलने, याचं उत्तर शुभम पाटीलने दिलंय. धावसंख्या आहे 27. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. सलग 2 सामने जिंकलेले आहेत ओमसाई भावार्थ 11 आगासन या संघाने, आणि तो संघ दाखल झालाय उपांत्य फेरीमध्ये. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना सुरू आहे. स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे 11 चेन द गेम वडवली बी आणि दक्ष 11 वाकलन. या 2 संघांमध्ये बॅटची आतली कडा आहे. स्क्वेअर लेगला गणेश जात आहेत आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या वेगाने, चित्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 29 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग होतीये वडवली बी या संघाच्या माध्यमातून. विशाल पाटील लवकर बाद झाले धावबादच्या स्वरूपात, आणि त्यानंतर आपण पाहतोय ऋतिक देखील बाद झाला. आणि आता मात्र शुभम पाटील आणि कमलेश पाटीलने चांगली पार्टनरशिप बनवली आहे. वाईड यॉर्करचा वापर केलाय. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या 30. ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गगनचुंबी, गगनभेदी, आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. बॅट मधून धावसंख्या आहे 36 धावा. कारण की वडवली बी टीमला माहिती आहे वाकलन संघ एक बलाढ्य संघ आहे. त्या संघासमोर जास्त टार्गेट ठेवावं लागेल, आणि त्या अनुषंगाने सुरुवात खूप चांगली केली आहे वडवली बी संघाने. फुल टॉस ऑन साइडला. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चुकीला माफी नाहीये. या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. षटकार. मध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये होत्या 20 धावा आणि आतापर्यंत 22 धावा खर्च केल्या. त्यामध्ये 6 धावा ऍड करूया. एकूण 28 धावा या षटकामध्ये खर्च केलेत गोलंदाज ऋषी भोईरने, आणि षटकारांची आतिषबाजी केली आहे शुभम पाटीलने. सलगचे 3 षटकार लगावलेत. शुभम पाटीलची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरात आल्या शुभम पाटील साठी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 48-48.
अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. कमलेश पाटील बॅक टू द पवेलियन. चेन द गेम वडवली बी या संघाचे बिग सपोर्टर आणि आपटी गावचे समाजसेवक उद्योजक सन्माननीय शशिकांत शिसवे साहेबांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बिग सपोर्टर आहेत. काल देखील त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं होतं जेव्हा संघ जिंकला होता. चेन द गेम वडवली बी संघ एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. हाफ ट्रॅकर त्याला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय जयेश पाटीलच्या बॅटमधून. चार 4,000 प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 5-5 55 धावा धावफलकावरती. तीन चेंडू शिल्लक आहेत. लाईन पाहावी लागेल. धडपण आहे, दबाव आहे गोलंदाज उमेश वरती आणि या दबावामध्ये दिशेपासून भरकटतायत. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 56 धावा धावफलकावरती आहेत. उमेश भोईर यावेळेस मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. फिल्डर थोडेसे दूर आहेत आणि चेंडू पट्टू नो मॅन्स लँड झोन मध्ये मिळतील या 2 धावा या चेंडूवरती आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 58 धावा धावफलकावरती आहेत. सचिन दादा शिसवे जे आपटीकर चषकाचे प्रमुख आयोजक आहेत त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत. कारण की आपटी म्हटलं तर विशाल पाटील यांची सासुरवाडी आहे आणि आपटी गाव संपूर्ण आपटी गाव चेन द गेम वडवली बी या टीमला सपोर्ट करतात. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 58 धावा. दहा चेंडू आणि 34 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय शुभम पाटील ज्याचा शून्यावरती झेल ड्रॉप केला होता आणि आता मात्र फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का. चेन द गेम वडवली बी या संघाला 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 58 आणि 59 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये. चेन द गेम वडवली बी अर्थातच ओमकार म्हात्रे पुरस्कृत स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे 11 चेन द गेम वडवली बी संघाने बनवल्यात 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट सेट केलंय दक्ष 11 वाकलन या टीम समोर.
वाकलन या टीमला आणि 59 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ भोपर विनोद दादा पाटील यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. या वाहिनीवरती जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले आहेत त्या सगळ्यांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघतायत आपल्या सर्वांची एक आवडती स्पर्धा आणि आवडत्या मैदानावरती स्पर्धा आहे मातार्डी चषक 2024. आयोजक आहेत ओ मातार्डेश्वर क्रिकेट संघ मातार्डी यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची ही 2 दिवसीय भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. दिवस पहिला सामना क्रमांक मैदानावरती सुरू आहे 6व्या दिवसातील 2 सामने जिंकून आगासन संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून आहे आणि आता मात्र या 2 संघातून कोणता संघ आगासनशी फाईट करेल ही तर येणारी वेळ सांगेल. 59 धावांचं टार्गेट इथून पूर्ण करायचं आहे. दक्ष 11 जीजी स्पोर्ट्स वाकण संघासमोर हे 2 क्रिकेटच्या दुनियेतील 2 शक्तिशाली सामर्थ्यशाली ताकदवर बलाढ्य बलवान असे 2 संघ या मैदानावरती आता मात्र पुन्हा एकदा नियतीने त्यांना एकमेकांच्या समोर आणले. 59चं टार्गेट. स्ट्राईकला केतन, बॉलिंगला कावा, वेगवान चेंडू पायचीत पकडला गेलाय. केतन मात्रेला इथून मात्र जावं लागेल. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का. हा धक्का नव्हता नुसता, हा 440चा धक्का वाकण संघाला. पहिला धक्का, त्यात 59 धावा करायच्या आहेत आणि ही विकेट ही गोल्डन विकेट आहे. कुठल्याही गोलंदाजाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही विकेट घेताना जो आनंद मिळतो तो आनंद गगनात मावत नसतो. इथे तेच केलं. इथून आपण बघितला चेंडू कमलेशचा यष्टांवरती जाणारा वेगवान. ही खेळपट्टी सकाळपासून आपण बघतोय की वेगवान गोलंदाजांना ती मदत करते. इथे चेंडू पडल्यानंतर फार वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि याचाच फायदा अनेक गोलंदाजांनी आज सकाळपासून घेतला. आज सकाळी केजू मुंडेची आपण आग ओकणारी गोलंदाजी बघितली. त्याने 2 ओव्हरमध्ये केवळ 8 धावा दिल्या. तिथे त्याने 3 विकेटही प्राप्त केले. मैदानावरती न्यू बॅटर एंटर होतोय. आपण बघतायत किरण म्हात्रे, एक भाऊ मैदानाच्या बाहेर. किरणसाठी पारितोषिक आधी केतनला होतं, केतन बाद झाल्यात पण किरणला पारितोषिक आहे. 3 चेंडू 3 षटकार मारल्यास जितू मात्रे यांच्याकडनं 1000 रुपये. किरण आलाय, बघूया किरण नुसता आलाय का की आशेची किरण घेऊन आलाय ही तर येणारी वेळ सांगेल. समोर एक वेगवान गोलंदाज. ओ हो, पाठवलाय वडाच्या झाडावर षटकार. होईल अशी अपेक्षा आपण जरूर करणार आहोत. सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता मात्र यूट्यूबवरती गर्दी हळूहळू वाढू लागलेली आहे.
आज भरपूर ठिकाणी स्पर्धा जरूर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात टेनिस बॉल क्रिकेटची क्रेज प्रचंड आहे. पण जेव्हा जेव्हा रायगड ठाणे मॅच होते, जेव्हा जेव्हा SP डिंगडॉंगची मॅच होते, जेव्हा जेव्हा आपण बघतो की वाकण गोरसई, जेव्हा जेव्हा वडवली गोरसई अशा काही मॅचेस होत असतात, तेव्हा मात्र प्रत्येक जण इथून हा चेंडू जाईल कव्हरच्या दिशेने, षटकारानंतर ठोकलाय हा चौकार. त्याने आल्या आल्या इरादा स्पष्ट केलाय. भाऊ जरूर माझा डगआउट मध्ये गेलाय, पण मी लढेन, मी संघर्ष करेन आणि संघर्षाची खरं तर सवय मला फार पूर्वीपासून आहे. कित्येक मॅचेस किरणने जिंकून दिलेले आहेत. त्यामुळे इथून तो जाणतो कशा पद्धतीने खेळायचंय. इथून दबावाला झुगारलंय, इथून तो आक्रमकतेने बॅटिंग करतोय आणि इथून कमलेशवरती त्याने हल्ला चढवलाय. 2 चेंडूत त्याने 10 धावा ठोकल्यात. कमलेश यावेळेस कट करतात. व्हॉट अ शॉट, डोळ्यांचं पारणं फेडणारा एक फॅन्टॅस्टिक स्ट्रोक, चेंडू सीमा पार, चौकार. कमबॅक. केतन मात्रे बाद झाल्यानंतर नक्कीच समर्थकांना थोडीशी निराशा झाली असेल त्यांच्या मनामध्ये, पण किरणने मात्र या मैदानावरती आल्या आल्याच आपण बघतोय आक्रमकतेला सुरुवात केली आहे. एकूण 14 धावा धावफलकावरती. हा देखील आलाय समोर, सरळ सीमारेषेच्या बाहेर हा षटकार. यालाच क्रिकेट म्हणतात आणि यालाच म्हणतात क्रिकेट मधला एक परमोच्च आनंद. जेव्हा जेव्हा हे 2 संघ लढतात तेव्हा तेव्हा नेहमीच क्रीडा रसिक मंत्रमुग्ध होत असतात. केतन बाजला असं वाटलं होतं की या षटकात कावा इथून दबाव वाढवेल, इथून आणखीन काय विकेट्स घेईल, हे षटक इकॉनॉमिकल होईल, पण नाही, नियतीला मंजूर नव्हतं. किरण म्हात्रेला त्याने आल्या आल्या 4 चेंडूत 20 धावा ठोकलेल्या आहेत आणि एक गडी इथून जरी बाद झाला असला तरी ही पार्टनरशिप आता मात्र नक्कीच मोठी होताना. जीत मात्र शाबासकीची थाप देतोय. भरपूर वर्ष जीतने ही जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर आपण बघितलं एकामागून एक खेळाडू या संघामध्ये आले आणि जीत भोईरचं जे बर्डन होतं, जो खरं तर प्रेशर असायचं पूर्वी, ते फार कमी झालं. कारण पूर्वी मोतीराम भोईर आणि जीत भोईर या दोघांमुळेच हा संघ ओळखला जायचा. ओ हाफ ट्रॅकर, इथे अतिरिक्त बाउन्स आपण बघतायत. फलंदाज बाद होतील कमबॅक करताना मैदानावरती. यावेळेस मात्र कमलेश उर्फ कावा आणि अशा प्रकारे हा दुसरा धक्का मैदानावरती लागतोय दक्ष 11 जीजी स्पोर्ट्स वाकणला. पण अजूनही कार्य बाकी आहे. अजूनही करायचे धावा 18 चेंडू शिल्लक आहे आणि इथून 39 धावांची गरज आहे. म्हणजे धावांची गती आता 13.00 अशी आवश्यक गती आहे. आणि दरम्यान मैदानावरती न्यू बॅटर एंटर होतोय ऋषी भोईर, ज्याला आपण सलामीला बघितलं होतं, पण आता मात्र त्याला यावं लागलंय 4थ्या क्रमांकावरती. रणनीती स्पष्ट होती वाकळांची, 59 करायच्या होत्या, त्यासाठी जीत आणि केतन सलामीला आला. पण केतन पहिल्या चेंडूवरती बाद झाल्यानंतर किरणला मैदानावरती पाठवण्यात आलं. किरणला ज्यासाठी पाठवलं गेलं, किरणने ते काम जरूर केलंय, पण अजूनही विजय
त्यांना मिळाला नाही, कारण अजून 39 धावा 18 चेंडूमध्ये करायच्या आहेत. बॉलिंग मार्कवर तयार होते यावेळेस ऋतिक. या संघातील अत्यंत टॅलेंटेड असा अष्टपैलू खेळाडू, लेदर बॉलचा प्रचंड अनुभव त्याच्याकडे आहे आणि त्याचबरोबर टेनिस बॉलच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक संघात खेळताना आपण त्याला बघितलं. हर्ष इलेव्हन नांदिवलीसाठी डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये त्याने 200 पेक्षा जास्त धावा केल्या आणि नक्कीच खूप जबरदस्त परफॉर्मन्स त्याचा आपण बघितला. मकर संक्रांत चषकमध्ये 179 म्हणजे 200ची आपण ते टोटल विकेट्स पकडून या ठिकाणी ती केली गेली असावी अशी माहिती आम्हाला मिळाली होती. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 20 धावा 39 करायच्या आहेत. स्ट्राईकला संघाचा तारणहार संकटमोचक म्हणून गेले कित्येक वर्ष संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम त्यांनी कित्येक वेळा केलंय. आता तशाच प्रकारची खेळी जीतकडनं अपेक्षित असेल. दुसऱ्या बाजूला ऋषीनेही त्याला साथ द्यायला हवी. पण बघूया ऋतिक हा देखील तयार होते बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट. हो वेगवान चेंडू यॉर्कर होता, अगदी ऑफ स्टंप वरती होता, शफल झाले होते. ठाऊक आहे ऋतिकला सातत्याने एकमेकांच्या विरोधात खेळलेले आहेत, कित्येक वेळा एकत्र खेळलेले आहेत. एकमेकांची ताकद, एकमेकांची कमजोरी, सगळ्याच गोष्टी पूर्णपणे माहिती आहेत आणि त्यामुळे जीत कुठल्या क्षणाला काय करेल. जीतसाठी ऑन साईडला आपण बघू शकाल एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला, एक मिड विकेटला, एक लॉंग ऑनला आहे, त्याचबरोबर ऑफ साईडला एक डीप पॉइंट आहे आणि डीप कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. ऋतिक हो यावेळेस मात्र लॉप केलाय, मिस टायमिंग झालाय, शुभम आलाय, शुभमने टिपलाय झेल आणि जीत भोईरची झाली आहे. डगआउट मध्ये जाण्याची वेळ. आणि इथून काय कमबॅक आहे बघा. चेंज द गेम नावातच सारं काही दडलेलं आहे आणि या नावाला अनुसरून कित्येक मॅचेस त्यांनी चेंज केलेले आहेत. कित्येक विजय खरं तर निसटते विजय त्यांनी प्राप्त केलेत. पराभवाच्या छायेत जाऊन कित्येक वेळा संघ परत आलेला आहे. कित्येक मॅचेसला कलाटणी देण्याचं काम या संघाने केलेलं आहे आणि जे नाव ठेवलंय त्या नावाला साजेसा खेळ गेले कित्येक वर्ष हा संघ करतोय. बॅटिंगला येतो यावेळेस अवी भोईर. हो यावेळेस स्टिअर केलाय, फक्त ढकलला चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमा पार, हा चौकार. अशा सिच्युएशन त्याने हँडल केल्यात, पण इथे आल्या आल्या चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. पुन्हा एकदा तयार होतोय सामना करण्यास ऋतिकचा. यावेळेस ड्राईव्ह केलाय, मिड ऑफच्या दिशेने चेंडू आलाय. शॉर्ट कव्हरवरनं एक क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतायत आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 25 धावा. अजूनही 34 धावांची गरज आहे विजयासाठी. या ओव्हरमध्ये 4 चेंडू झाल्यात, म्हणजे 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 34 करायचे आहेत. एकूण विकेट आपण बघितले तर वडवलीचे गमावले होते त्यांनी 4 विकेट, पण शुभमने काय बॅटिंग केली. 11 चेंडू 34 धावा, 330 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट त्याचा आपण या मॅचमध्ये बघितला. किती घातक होता शुभम पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितला. ऋतिक पुन्हा एकदा यावेळेस स्टिअर करतात गॅपमध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, चेंडूला जाऊ दिलं नाही. विकास होते आय थिंक तिथे बॅकवर्ड पॉइंटला ही घाई झाले आणि ते सांगतायत की इथून चेंडू अगदी जळून गेलाय. अचानक तो डायव्हर्ट झाला, पण इथून एक धाव
पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा झाल्या. 33 धावांची गरज आहे. हे षटक अत्यंत चांगलं म्हणावं लागेल, कारण या ओव्हरमध्ये 5 चेंडूत केवळ 6 धावा आलेल्या आहेत. पण या चेंडूवरती बघूया काय घडते. स्ट्राईकला वेळेस अवी, पुन्हा एकदा अविनाश भोईर सामना करेल ऋतिकचा. आजवर कित्येक वेळा ऋतिकचा सामना त्याने केला असेल, पण आज इथून लढावं लागेल. यावेळेस चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत कल्पेश, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून नक्कीच त्याची नियुक्ती झालेली आहे कालच, आणि तोच कल्पेश इथे आपण बघू शकाल. षटक संपले. दुसरा धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 27. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या, आणि या ओव्हरमध्ये चेंज द गेम. वडोली बीने हा सामना थोडासा चेंज केलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 आणि 2 विकेट गमावले होते, पण या ओव्हरमध्ये 1 विकेट, ती देखील जीत भोईरची विकेट, आणि फार महत्त्वाची विकेट होती. 7 धावा आल्यात, आणि इथून इक्वेशन आता 32 करायचे आहेत. 12 चेंडूमध्ये 32, रिक्वायर्ड रेट 16च आहे. बघूया काय दडलंय मॅचमध्ये. सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय मॅचने, आणि इथून मात्र 32 धावा. दक्ष 11 प्रवीण दादा मात्रे पुरस्कृत हा संघ आपण बघतायत. दक्ष 11 वाकण संघ. दुसऱ्या बाजूला चेंज द गेम वडोली बी मात्र तयार झाले. पुन्हा एकदा 12 चेंडूत होण्यापासून रोखायच्यात 32 धावा. रोखल्या जातील का प्रश्न आहे, पण सध्या तरी आपण बघू शकाल हा सामना बॅलन्स आहे. रंगत आणि गंमत कायम आहे, संघर्ष कायम आहे. लढणं अजूनही बाकी आहे आणि जिंकणं अजूनही बाकी आहे. तर बॉलिंग मार्कवर येतोय यावेळेस शुभमला पाचारण करण्यात आलंय. अष्टपैलू खेळाडू आहे. ऋतिकला आपण बघताय की तोही बॅटिंग बॉलिंग जबरदस्त करतोय. विशालसारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला कमलेश उर्फ कावाला आपण बघतोय. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे मैदानावरती. असे 2 अष्टपैलू खेळाडू वाकणचे आपण बघताय, जे दोघेही बॉलिंगच्या माध्यमातून इम्प्रेस करत आलेले आहेत. पण आज त्यांची बॉलिंग आपण बघितलं तर इथून 58 धावा या बॉलर्सनी खर्च केल्यात. पण आता उर्वरित इक्वेशन येणारे चेंडू 12 आणि करायच्यात 32 धावा. स्ट्राईकला अविनाश. शुभम तयार होतोय. हा चेंडू पायात होता, गॅप मध्ये गेलाय, जाईल का, आणि हो गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बाहेर पाठवलाय अविनाश भोईरने. चिंता थोडीशी नक्कीच वाढली असेल, मात्र बघूया इथून काय घडतं या मॅच मध्ये. कोण ठरतो या मॅच मध्ये विजेता, आणि कोण खेळेल ओम साई आगासनशी. यावेळेस मात्र पूल केलाय. पूल झालाय का सक्सेसफुल? नाही झाला बहुतेक. बघूया काय घडलंय तिथे, आणि क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. अविनाशला जावं लागेल. रुपेश तिथे होता, आणि नक्कीच रुपेशने काय जबरदस्त झेल टिपला करता. इथून आपल्याला ते व्यवस्थित दिसलं नाही, पण झेल टिपलाय आणि मैदानामध्ये खेळ संपलाय तो अविनाशचा. नंतर आपण बघितला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध रुपेश तिथे तैनात होता. डोळ्यात तेल टाकून वाट बघत होता झेलची. अविनाश गेलाय मैदानाच्या बाहेर, आणि मैदानावरती आलाय उमेश भोईर. चेंडू शिल्लक आहेत 10. ओ हा चेंडू आत आला होता, टायमिंग नाही झालं व्यवस्थित. चांगले रक्षण ऋतिक त्या ठिकाणी आला होता धावत. एकदा पूर्ण स्ट्राईकला येतोय मात्र आता ऋषी भोईर. करायच्यात 9 चेंडू मध्ये इथून 27. 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. 5000 व्ह्यूअर्स जोडले गेले आहेत, त्यांचंही स्वागत आपण करूया. नक्कीच चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा. दीपेश मुंडे आमचे फाउंडर आहेत सुपर स्पोर्ट्स लाईव्हचे .inचे सर्वा, आणि सुपर स्पोर्ट्स अनेक स्पर्धा कव्हर करत असतात. त्यामुळे अशा मॅचेस कधी कधी मिस होतील तुमच्या, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. वळूया मॅचकडे.
9 चेंडू शिल्लक आहेत. करायच्या धावा विजयासाठी 27. शुभम टू ऋषी. रनवे मध्ये थोडासा व्यत्यय जाणवलेला आहे. विविध मनस्थितीमध्ये होते त्यामुळे थांबले. पुन्हा येत आहेत बॉलिंग मार्ग वरती. दबाव जरूर दोन्ही बाजूला आहे. जिंकणं हा एकमेव उद्दिष्ट दोन्ही संघाचं आहे. पण एका मॅच मध्ये 2 तलवार नाही राहू शकत. तसंच एका मॅच मध्ये एकच संघ विजेता राहील. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाहीयेत पण शुभमने स्वतः हा झेल टिपलाय. अशा प्रकारे आणखीन एक धक्का ऋषी भोईरच्या रूपाने दक्ष 11 GG स्पोर्ट्स वाकण संघाला लागत असताना कॅप्टन संघावरती कॅप्टन आले संघाच्या मैदानावरती गणेश भोईर. 8 चेंडू 27 करायच्यात. एकूण गडी किती बाद झाल्यात बघूया. एकूण विकेट 5 आणि वडवलीचे किती विकेट होते 4. त्यामुळे आता कंपल्सरी कराव्या लागतील या धावा. पण करणार कोण हा देखील प्रश्न उपस्थित झालाय. ज्यांना करायचं होतं ते परतले डगआउटच्या दिशेने. केतन शून्यावरती बाद झाला रॉयल डकवरती. जीतही शून्यावरती सिल्वर डकवरती बाद झाला. किरणची जी इनिंग होती 4 चेंडूत 5 चेंडूत 20 धावांची ती फार महत्त्वाची होती. पण किरण थांबला नाही. तिथून त्याची विकेट गेल्यानंतर मात्र संघ पूर्णपणे इथून दबावाखाली आपण बघितला. शुभम हा चेंडू वेगवान चेंडू अगदी ऑफ स्टंप वरती शफलून खेळण्याचा प्रयत्न गणेशचा झालाय. आणि ही खेळपट्टी आज सकाळपासून आपण बघतो की फार वेगवान गोलंदाजांना ती साथ देते. आता चेंडू शिल्लक राहिले 7 आणि करायचे धावा 27. चेंज गेम वडवली बी संघाने या सामन्यामध्ये नक्कीच आपलं वर्चस्व कायम ठेवलंय अजूनही. हा चेंडू स्टिअर केलाय दिशा दिली आहे. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जरूर गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होईल का पुरा आणि नक्की सफल होत आहेत. पण थर्ड अंपायरकडे डिसिजन सोपवला गेलाय. क्लोज डिसिजन असावा त्यामुळे पण पंचांनी तिसऱ्या अंपायरची इथे मदत घेतलेली आहे. पण चेक करूया. आपल्याकडे तंत्रज्ञान आहे आणि त्याचा वापर जरूर केला जाईल. आमचे कमिटी मेंबर त्या ठिकाणी आहेत. बघूया बाद आहेत का आणि इथून जो डिसिजन येईल त्यावरनं पुढच्या 6 बॉलमधलं इक्वेशन आपल्याला सांगता येईल. 2 धावा जर पूर्ण असतील तर इथून 25 धावा कराव्या लागतील आणि जर इथून फलंदाज बाद असेल तर मग 26 कराव्या लागतील. तर चेक केलं जात आहे स्क्रीनवरती आपण बघतोय. तर नॉट आउट आहेत. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि आता इक्वेशन करायचे आहेत विजयासाठी. 25 धावा 6 बॉल मध्ये होतील का प्रश्न होऊ शकतात. इथून सुरुवातीला 2-3 चेंडू मध्ये मोठे फटके आले तर या मॅच मध्ये वाकण कमबॅक करू शकतो. मैदानावरती आपण बघताय फलंदाज उमेश आणि उमेशकडे ती क्षमता आहे. मोठे फटके तो खेळू शकतो आणि त्यामुळेच तो 5व्या क्रमांकावरती जरूर आलाय. कधी कधी आपण त्याला थोडा आधीही बघतो येताना. पण इथून बघूया अंतिम षटकाची जबाबदारी विशाल पाटीलच्या खांद्यावरती. बघूया विशाल पाटील काय जबरदस्त परफॉर्मन्स संपूर्ण हंगामामध्ये. राऊंड द विकेट. चेंडू ऑन साइडला आपण पूल करतात. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक येत आहे तिथे धावत. चेंडूला अडवलाय का बघूया आणि नाही. पंचांचा इशारा येतोय चौकार. चौकार. नक्कीच निराश असतील विशाल कारण फिल्डिंग तिथे व्यवस्थित झाली नाही. चेंडू अडवता आला असता पण या छोट्या छोट्या चुका पराभवाला आमंत्रण देण्यासारख्या असतात.
ठाऊक आहे, अनुभव आहे आजवरचा विशालचाही, संपूर्ण टीमचा अनुभव आहे प्रत्येकाचा. ज्यांनी ज्यांनी क्रिकेट खेळले त्यांना माहिती आहे छोटीशी चूक कधी कधी पराभवाला कारणीभूत ठरत असते. इथून इक्वेशन आता 21 धावांची गरज 5 चेंडूत. हो उडवलाय, जाईल का नाही, तिथे आहे कमलेश उर्फ कावा. असली तरी फाईट नेहमीच मोठी असते कावाची. आणि इथून आता 4 चेंडू शिल्लक आहेत, करायचे आहेत 21 धावा. स्ट्राईकला राहुल. ओ हो अपील स्वीकारलंय, ज्या पावलांनी आले होते त्याच पावलांनी लगेच जावं लागेल डगआउट मध्ये राहुलला. आणि 21 हॅट्रिक बॉल होता इथे पण नाही झाले हॅट्रिक. चेंडू डॉट बॉल येतोय. सामना आता सामन्याचं जो चित्र आहे ते स्पष्ट झालेले आणि या सामन्यातली हवा पूर्णपणे काढून टाकली विशालने. चौकार जरूर आला होता पात्र, त्यानंतर आपण बघितलं 2 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना बाद केला आणि हा सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलाय आणि अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. 2 चेंडू 21 करायचे आहेत. हो स्लोअर 1 होता, उडवलाय, तिथे कल्पेश जज करतायत आणि वडवली म्हटले की अशा कॅचेस नक्कीच कधीतरी ते ड्रॉप होताना आपण बघतोय पण फार कमी चान्सेस असतात. आणखीन एक विकेट, ओव्हर हॅट्रिक जरूर कंप्लीट झाली आहे. आता 1 चेंडू शिल्लक आहे आणि 1 चेंडू टाकल्यानंतर मात्र विजयाचा जल्लोष. 8 गडी बाद झालेले आहेत. करण भोईर न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. कॅप्टन मात्र गणेश भोईर अजूनही खेळपट्टीवरती नॉन स्ट्राईक हिंडले आहेत आणि गणेशने 2 चेंडू फेस केले. हा चेंडू उडवला, हा देखील जेल होऊ शकतो. आणि बघा एक वेगळी शैली होती इथे, काय बात आहे. स्टायलिश क्रिकेटर आहेत तिन्ही भाऊ आणि एक स्टाईल नक्कीच त्या स्टाईलमध्ये झेल पकडायचा होता. पायाच्या खालून हसतायत ते आणि हा झेल पकडला असता तर नक्कीच व्हायरल झाली असती व्हिडिओ आणि अशी होऊ शकते कारण एक वेगळी टेक्निक आपण बघितलं झेल पकडण्याची. सामना आणि जर इथे एक बॉल 1 असता किंवा 2 असते तर अशी ट्राय केली असते का या पद्धतीची, तर नसते केली. त्यांना माहिती आहे 21 पाहिजे होत्या आणि अशा प्रकारे सामना संपलेला आहे, सामना जिंकलेला आहे. प्रवीण मात्रे पुरस्कृत नाही या ठिकाणी चेंज द गेम वडवली बी हा संघ जिंकला.